तुम्ही सुद्धा माझ्यासारखी मराठी बोलता ना? पण कधी विचार केलाय का 27 फेब्रुवारीचा दिवस आपण एवढ्या प्रेमाने का साजरा करतो किंवा का साजरा केला पाहिजे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मराठी भाषा दिवसाचा इतिहास, हा का दिवस विशेष आहे आणि त्यामागची कथा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 27 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रात दरवर्षी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस विशेषतः आपल्या मराठी भाषेच्या गौरवासाठी आणि तिच्या समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी मानला जातो. या दिवसाचे मूळ कारण म्हणजे महाराष्ट्राचे महान कवी विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते. कुसुमाग्रज हे अत्यंत प्रतिष्ठित मराठी साहित्यिक होते, ज्यांनी मराठी भाषेला एक नवीन ओळख करून दिली आणि तिच्या साहित्यिक परंपरेला नवं चैतन्य दिलं. यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी होता आणि 2013 पासून महाराष्ट्र शासनाने त्यांच्या वाढदिवसाला मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषा भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे आणि जगभरात सुमारे करोडो लोकांनी ही भाषा बोलली जाते. साहित्य, कविता, कादंबऱ्या, लोकसंगीत आणि इतिहास, मराठी भाषेचा समृद्ध परंपरा अनेक शतकांपासून चालत आली आहे. लोक कधी कधी मराठी भाषा दिवस आणि मराठी राजभाषा दिवस यामध्ये गोंधळ करतात. खरं तर 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना मराठी भाषेला अधिकृत राजभाषा मिळाल्याचा स्मृतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर 27 फेब्रुवारी हा दिन कुसुमाग्रज यांच्या योगदानासाठी आहे. मराठी ही केवळ भाषा नाही, तर आपल्या संस्कृतीची आत्मा आहे. आजच मराठीचा गर्व अनुभवूया, तिची गोडी जपा आणि प्रत्येक शब्दात मराठी अभिमान बाळगा. जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.